नमस्कार मित्रांनो, अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंग ई क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण परत एकदा चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आपले चौथे प्रकरण कर्ज रोख्यांची विक्री याबाबत आपण अधिक माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये याआधीही आपण बरीचशी माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये कर्ज रोखाचा अर्थ, कर्ज रोख्याबाबत विविध प्रकारचे नियम, त्याचबरोबर कायदेशीर तरतुदी या देखील आपण अभ्यासलेलो आहोत. तर यापुढे आपण कर्ज रोखे विक्री संदर्भात जी काही कार्यपद्धती आहे म्हणजे प्रक्रिया आहे, प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स, हे आपण आज इथे शिकणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा एक रिव्ह्यू म्हणून किंवा उजळणी म्हणून आपण कर्ज रोखे म्हणजे काय नेमकं त्याची एक व्याख्या पाहू आणि त्यानंतर अर्थ पाहू आणि त्यानंतर आपण कार्यपद्धती अभ्यासणार आहोत. आता कर्ज रोखे याची व्याख्या सर पाल्मर यांनी अशी केलेली आहे की कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. आता इथं मी काही एक ओळ अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली आहे बघा. तिथे काय म्हटलेलं आहे की कर्ज रोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज. इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे की कंपनीने घेतलेल्या कर्जाचा. कर्ज रोखा म्हणजे काय की कंपनी ज्यावेळेस कर्ज घेते लोकांकडून, कर्ज रूपाने आपले भांडवल उभारते, त्यावेळेस एक मुद्रांकित दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट जे व्यक्ती कंपनीला कर्ज पुरवतात यांना कंपनी देत असते, त्यालाच आपण म्हणतो मुद्रांकित दस्तऐवज आणि त्यालाच आपण म्हणतो कर्ज रोखे प्रमाणपत्र. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून दुसरी एक व्याख्या पाहू सर टोफन यांची. त्यामध्ये असं सांगितलं की कर्ज रोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. आता परत एकदा बघा सर, टोफन यांनी सुद्धा कर्ज रोख्याचा अर्थ काय सांगितलाय, परत मी अधोरेखित केलेला आहे बघा. कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज म्हणजेच काय, कंपनीने घेतलेल्या कर्जाचा एक पुरावा आणि त्या संदर्भात असलेला दस्तऐवज. पुढे त्यांनी अजून एक काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत, त्या म्हणजे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते. आता याच्यामध्ये आपण कर्ज रोख्याच्या प्रकारामध्ये बघा सेक्युर्ड डिबेंचर्स म्हणजेच काय, सुरक्षित कर्ज रोखे हा प्रकार आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं की कर्ज रोखा त्याच्या साठी एक मालमत्ता तारण ठेवलेली जाते, म्हणजे कंपनीची मालमत्ता ही तारण ठेवलेली जाते, म्हणजे तो कर्ज रोखा सुरक्षित होऊन जातो, सेक्युर्ड होऊन जातो. म्हणजेच कर्ज रोखा म्हणजे कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज, मुद्रांकित दस्तऐवज आणि त्यासाठी एखादी मालमत्ता, कंपनीची मालमत्ता तारण ठेवलेली असते. यावरून आपल्याला एक अर्थ असा काढता येईल की कर्ज रोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा होय. बरोबर आहे. कंपनीने कर्ज घेतल्याचा जो पुरावा असतो, जो डॉक्युमेंट असतं कर्ज रोख्याचा, त्याला आपण कर्ज रोखा असं म्हणणार आहोत. आणि कर्ज रोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला दस्तऐवज असून तो कर्ज रोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो. आता इथं काय की कंपनीच्या मुद्रेखाली म्हणजे काय, अंडर द सील ऑफ कंपनी. कंपनीचं जे मुद्रा असते म्हणजे सील असते, शिक्का असतो, त्याच्या नुसार कंपनीने दिलेला दस्तऐवज आणि तो प्रमाणपत्राचा म्हणजे सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो, डिबेंचर सर्टिफिकेट, याला आपण कर्ज रोखा असे म्हणणार आहोत. एकंदरीत या दोन व्याख्यावरून आणि या अर्थावरून आपल्याला एक कर्ज रोखा म्हणजे काय याचा अंदाज आलेला असेल. या आधीही आपण कर्ज रोखे संदर्भात बरीचशी माहिती पाहिलेली आहे. पण कंपनी कर्ज रोखा कसा वितरित करते, हाऊ डिबेंचर्स आर इश्यूड, प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स किंवा कार्यपद्धती म्हणू आपण
ही आपण इथे शिकणार आहोत. मग त्यामध्ये चला पाहूया कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती कशी असते. प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स ती आपल्याला काही भागांमध्ये दिसणार आहे इथे, किंवा आपण त्याला म्हणू अनुक्रमे किंवा सिरियली. मग बघा, एक मी तुम्हाला इथे डायग्राम दिलेला आहे, आकृती दिलेली आहे. आपण ती आकृती आधी पाहूया आणि नंतर त्याचा तपशीलवार अर्थ पाहूया. मग त्याच्यामध्ये नंबर 1, संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. आता बघा, कर्ज रोखे विक्रीसाठी ज्यावेळेस आपण कंपनी काढते त्यावेळेस काय लगेच ती घेतली आणि विक्री केली असं काही होत नाही. त्यासाठी एक मोठी कार्यपद्धती आहे, एक प्रोसेस आहे. ती कार्यपद्धती इथे राबवावी लागते. मग सगळ्यात पहिलं की त्यांना एक प्लॅनिंग करावं लागतं की कुठल्या प्रकारचे कर्ज रोखे आपण विकणार आहोत, किती विकणार आहोत, कशा पद्धतीने विकणार आहोत. मग त्यासाठी निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरवावी लागते आणि त्या सभेमध्ये ही सगळी चर्चा केली जाते आणि मग ठराव मंजूर केला जातो, रिझॉल्युशन. याबाबत आपण तपशीलवार पाहणारच आहोत. त्यानंतर विशेष सभा, सर्वसाधारण सभा बोलवणे. त्यानंतर सभासदांबरोबर चर्चा करण्यासाठी विशेष सभा इथं आयोजित केली जाते आणि त्यामध्ये या विक्री संदर्भात चर्चा केली जाते. त्यानंतर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करणे. कंपनीला जे कर्ज रोखे आहे त्याची विक्री करण्यासाठी माहितीपत्रक तयार करावे लागते. माहितीपत्रकाची नोंदणी करावी लागते अधिकाऱ्याकडे. माहितीपत्रक असेल, ठरावाची प्रत असेल, हे जे कागदपत्रे आहेत हे कंपनी नोंदणी अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीज याकडे सादर करून, यांच्याकडे सादर करून त्याची नोंदणी करावी लागते. त्यानंतर पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवणे. आता पतश्रेणी म्हणजे काय, आपल्याला जे ग्रेडिंग असते, आपण बघा एखादी परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला काही ग्रेड्स मिळतात, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. त्याचप्रमाणे कंपनीचेही एक काही ग्रेड्स असतात, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. ते त्यांच्या कार्यानुसार असते. मग हे ग्रेड कोण ठरवतं, काही संस्था असतात. या आधीच्या भागामध्ये आपण या ग्रेडिंग सिस्टीम बाबत आपण माहिती पाहिलेली आहे. क्रिसिल आहे किंवा केअर आहे, या संस्था आहेत. या कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार त्याची एक श्रेणी ठरवतात, पतश्रेणी, क्रेडिट ग्रेड आपण ज्याला म्हणतो. आणि त्या श्रेणीचे प्रमाणपत्र इथं मिळवणे आवश्यक असते. त्यानंतर हमीदार करार करणे. हमीदार म्हणजे गॅरंटर्स असतो. कंपनीचे जे काही कर्ज रोखे आहे ते विक्री संदर्भात हमीदार असतील, ह्या हमीदारांबरोबर करार करणे आवश्यक असते. त्यानंतर माहितीपत्रक, मागणी पत्रक, लेटर ऑफ ऑफर देणे, प्रसिद्ध करणे. आता कंपनीला ज्यावेळेस आपले कर्ज रोखे विक्री करायची त्यावेळेस कंपनी काय करते, कर्ज रोख्याबाबत असणारी माहिती, कंपनीबाबत असलेली माहिती यासाठी एक माहिती पत्रक तयार करते किंवा मागणी पत्रक. त्यामध्ये लेटर ऑफ ऑफर असते, म्हणजेच एक अर्ज असतो, तो प्रसिद्ध केला जातो. प्रसिद्ध करणे म्हणजे काय, जनतेमध्ये तो प्रसिद्ध केला जातो, म्हणजे जनतेला त्याबाबत माहिती मिळणे यासाठी तो प्रसिद्ध केला जातो. त्यानंतर स्वतंत्र बँक खाते उघडणे. कर्ज रोखे खरे विक्री संदर्भात एक स्वतंत्र अकाउंट उघडलं जातं. त्याच्यामध्ये डिबेंचर्स अकाउंट आपण म्हणू शकतो किंवा डिबेंचर्स प्रीमियम अकाउंट्स असे म्हणू शकतो. असे स्वतंत्र जे काही खातं आहे ते शेड्युल्ड बँकेमध्ये उघडलं जातं कंपनीच्या नावाने आणि त्यामध्ये कंपनीच्या संदर्भात जे काही व्यवहार आहेत कर्ज रोख्या संदर्भात, ट्रान्झॅक्शन्स, हे इथं केले जातात. त्यानंतर अर्ज स्वीकारणे. अर्ज म्हणजे कुठले कर्ज रोखे खरेदीसाठी आलेले लोकांचे अर्ज हे बँकेच्या माध्यमातून इथं स्वीकारले जातात. त्यानंतर त्या अर्जाची छाननी करणे. त्यातून काही अर्ज बाद होत असतील, काही मंजूर असतील, ते अर्ज संचालक मंडळासमोर ठेवणे मंजुरीसाठी आणि त्यासाठी पुन्हा एकदा संचालक मंडळ सभा भरविली जाते. आणि त्यानंतर
कर्ज रोख्याची विक्री केली जाते आणि कर्ज रोखे प्रमाणपत्र दिले जातात. म्हणजेच कर्ज रोखे प्रमाणपत्र सर्टिफिकेट्स हे इश्यू करणे किंवा देणे. आणि शेवटची स्टेप असते किंवा शेवटची प्रोसेस असते ती म्हणजे कर्ज रोखे नोंदवहीत नोंद करणे. म्हणजेच काय, त्याचे एक नोंदवही असते, रजिस्टर असते, जसं मेंबर्स रजिस्टर असते, त्यामध्ये डिबेंचर्स रजिस्टर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जे कर्ज रोखे खरेदीदार आहेत त्यांची माहिती इथं नोंद करून ठेवणे. चला आपण ही जी कार्यपद्धती पाहिलेली आहे, प्रोसेस ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स, ही प्रोसेस आपण परत एकदा डिटेलमध्ये पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप. त्यामध्ये संचालक मंडळाच्या सभेत ठराव मंजूर करणे. सर्वात पहिले संचालक मंडळाची सभा चिटणीस आयोजित करतो. त्याच्यामध्ये काही विषय चर्चेसाठी ठेवले जातात आणि मंजूर केले जातात. कुठले विषय असतात, कुठले ठराव मंजूर केले जातात, तर आपल्याला दिलेला इथं विक्री केल्या जाणाऱ्या कर्ज रोख्याचे प्रकार आणि नियम अटी. त्यानंतर माहिती पत्रक किंवा मागणी पत्र किंवा लेटर ऑफ ऑफर यास मान्यता घेणे. त्याचबरोबर कर्ज रोखे विश्वस्तांच्या नियुक्तीस मान्यता आणि त्याच्या लेखी संमती मिळवणे. त्याचबरोबर कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणे, त्यासाठी संचालकाचे मंडळाचा अधिकार देणे. त्याचबरोबर कर्ज घेण्याची क्षमता वाढवण्याची गरज असेल तर विशेष सर्वसाधारण सभा बोलविणे आणि अर्जदाराकडून अर्ज शुल्क स्वीकारण्याकरिता स्वतंत्र बँक खाते उघडण्यासाठी संचालक मंडळास अधिकार देणे. अशा संदर्भातील विषय हे चर्चा करून त्याबाबत ठराव मंजूर केले जातात. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा भरविणे, त्याला म्हणू आपण इमर्जन्सी जनरल मीटिंग किंवा स्पेशल जनरल मीटिंग. यामध्ये कर्ज घेण्याची क्षमता वाढवायची असेल तर भागधारकांची विशेष सर्वसाधारण सभा इथे भरवावी लागते आणि विशेष ठराव स्पेशल रिझोल्युशन इथे मंजूर करावा लागतो. त्यानंतर कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे काही दस्तऐवजांची नोंदणी करावी लागते. कुठल्या, तर संचालक मंडळ ठराव असेल किंवा विशेष ठराव असेल, याची नोंदणी 30 दिवसाच्या आत करावी लागते सभा झाल्यानंतर. त्यानंतर माहिती पत्रक आहे, मागणी पत्रक आहे, याची सुद्धा नोंदणी करावी लागते. त्यानंतर पतश्रेणी प्रमाणपत्र मिळविणे. कंपनीला एक किंवा अधिक पतश्रेणी संस्थेकडून, ज्या याआधी आपण पाहिलेल्या क्रिसिल असेल किंवा केअर असतील या संस्था आहे, या संस्थाकडून कंपनीला पतश्रेणी प्रमाणपत्र मिळवावे लागते, ग्रेडिंग सर्टिफिकेट मिळवावे लागते. त्यानंतर आणि त्याचा उल्लेख माहिती पत्रकात करावा लागतो, कुठली ग्रेड मिळालेली कंपनीला. त्यानंतर हमीदारांशी करार. कर्ज रोख्यांच्या विक्रीच्या हमीबाबत कंपनीला कर्ज रोखे विक्री हमीदाराबाबत करार करावा लागतो, एक कॉन्ट्रॅक्ट करावा लागतो. त्यानंतर माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक प्रसिद्ध करणे. त्यामध्ये जे माहिती पत्रक असते, ज्यामध्ये कर्ज रोखे संदर्भात माहिती असते, कंपनी संदर्भात माहिती असते, हे माहिती पत्रक प्रसिद्ध करावं लागतं, म्हणजे जनतेमध्ये ते प्रसिद्ध करावं लागतं. त्याचबरोबर मागणी पत्र असेल किंवा कंपनीला लेटर ऑफ ऑफर लेटर ज्याला म्हणतो आपण, हे देखील प्रसिद्ध करावं लागतं. त्यानंतर स्वतंत्र बँक खाते उघडणे. कंपनीचं कर्ज रोख्या संदर्भात एक स्वतंत्र शेड्यूल्ड बँकेमध्ये अकाउंट इथं उघडावं लागतं. त्यानंतर अर्ज शुल्क स्वीकारणे. माहिती पत्रक किंवा मागणी पत्रक उल्लेख केल्याप्रमाणे अर्जदाराला अर्ज शुल्कासहित अर्ज कंपनीने नेमून दिलेल्या बँकेत सादर करावा लागतो, जे आपण शेड्यूल्ड बँक इथं म्हटलेलो आहोत. या शेड्यूल्ड बँकेमध्ये इथे कंपनीला अर्ज स्वीकारावा लागतो. एक्सक्यूज मी, इथे काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे स्क्रीनला. एनिवे आपण कंटिन्यू करूया. इथे स्क्रीनला एक प्रॉब्लेम आला होता थोडासा.
त्यानंतर अर्ज स्वीकारणे. अर्ज बँकेच्या माध्यमातून स्वीकारला जातो, बँकेत सादर करावा लागतो, त्याचबरोबर अर्ज शुल्कही द्यावा लागतो. त्यानंतर संचालक मंडळाची सभा भरवणे. आता जे काही अर्ज आलेले आहेत त्या अर्जावर काही चर्चा करण्यासाठी, अर्ज मंजूर करण्यासाठी इथे कर्ज रोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर कर्ज रोखे वाटपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी इथे कंपनीच्या संचालकांची सभा इथं बोलवली जाते. आणि त्याचबरोबर कंपनीच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणे यासाठी मान्यता घेतली जाते. म्हणजे आपण ज्याला सेक्युर्ड डिबेंचर्स असे म्हणतो त्यासाठी ही सभा बोलवली जाते. त्यानंतर कर्ज रोखे प्रमाणपत्राचे वाटप. आता ज्या वेळेस कर्ज रोखे वाटप केले जाते, अर्ज मंजूर झाल्यानंतर जे मंजूर अर्ज आहेत त्या व्यक्तींना कर्ज रोख्याची वाटप केली जाते. पण कर्ज रोख्याचा जो काही पुरावा आहे, ज्याला आपण प्रमाणपत्र असे म्हणतो, हे वाटप करणं अतिशय आवश्यक असतं. मग अर्ज आणि अर्ज शुल्क मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत 60 डेज कंपनीला कर्ज रोखे वाटपाची कार्यपद्धती पूर्ण करावी लागते. आणि ती कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच वाटपानंतर 6 महिन्याच्या आत कर्ज रोखे प्रमाणपत्र द्यावे लागते. ठीक आहे, कर्ज रोखे प्रमाणपत्राची वाटप करावी लागते. त्यानंतर कर्ज रोखे नोंद वहीमध्ये नोंद करणे. आता कर्ज रोख्याची वाटप झाली, कर्ज रोखे प्रमाणपत्र दिलं, आता कर्ज रोख्या नोंदवहीमध्ये इथं नोंद करावी लागते. म्हणजेच काय, तिथे कर्ज रोख्या धारकांची माहिती, कर्ज रोखेबाबत माहिती, ही सर्व माहिती ही एका रजिस्टरमध्ये तिथं नोंद केली जाते. आता कर्ज रोखे वाटपास मान्यता दिल्यानंतर चिटणीसाला 7 दिवसात कर्ज रोखे नोंदवहीमध्ये नोंदी कराव्या लागतात, म्हणजे रजिस्टरमध्ये. आता ही कर्ज रोख्यांची विक्री जर डीमॅट पद्धतीने असेल, डीमॅट म्हणजे काय, डिमटेरियलायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर असेल तर मात्र या नोंदवहीमध्ये नोंद करावी लागणार नाही. त्याचे जे काही रजिस्टर असतील हे कम्प्युटर मध्ये जनरेट होतात, म्हणजे सिस्टीम मध्ये ते जनरेट होत असतात. अशा प्रकारे आपण ही कर्ज रोखे वाटपाची इथं एक जी काही प्रक्रिया आहे, कार्यपद्धती आहे, इथं पाहिलेली आहे. त्यानंतर कर्ज रोखे विश्वस्त जे आहेत यांची एक करार केला जातो. कर्ज रोखे विश्वस्त म्हणजे नेमके कोण आणि कोणाला कर्ज रोख्याची विश्वस्तांची इथे नेमणूक करावी लागते, नियुक्ती करावी लागते. तर माहिती पत्रक प्रसिद्ध करणाऱ्या किंवा 500 पेक्षा जास्त लोकांना कर्ज रोखे खरेदीचे आवाहन करणाऱ्या कंपनीला एक किंवा अधिक कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. आता विश्वस्त म्हणजे नेमके तरी कोण, तर सुरक्षित कर्ज रोख्याची विक्री करणाऱ्या कंपनीला सुद्धा इथे कर्ज रोखे विश्वस्ताची नियुक्ती करावी लागते. आणि हे कशासाठी नियुक्त करायचे असतात बरं कर्ज रोखे विश्वस्त, ज्याला आपण ट्रस्टी असे म्हणतो. तर हे कर्ज रोखे विश्वस्त कर्ज रोखे धारकाच्या हिताचे संरक्षण करणारे असतात आणि करतात. आणि त्यांच्या कर्ज रोखे धारकाच्या हितासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी या विश्वस्तांची इथं नेमणूक केली जाते. आणि कंपनी आपल्या कंपनीच्या किंवा धारक कंपनीच्या मालमत्तेवर म्हणजे प्रॉपर्टीवर इथं बोजा निर्माण करते. आणि बोजा हा कर्ज रोखे विश्वस्ताच्या वतीने इथे निर्माण केला जातो. म्हणजेच काय, विश्वस्त या मालमत्तेवर परीक्षक म्हणून भूमिका बजावतात. या एकंदरीत माहितीतून आपल्याला एक अंदाज आला असेल की कर्ज रोखे विश्वस्त जे आहेत हे किती महत्वाचे आहेत. कर्ज रोखे धारकाच्या किंवा कंपनीच्या प्रॉपर्टीच्या बोजाच्या संदर्भात हे कर्ज रोखे विश्वस्त हे महत्वाची भूमिका इथं स्पष्ट करत असतात किंवा पार पाडत असतात. त्यानंतर माहिती पत्र प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्ज रोख्याचे वाटप झाल्यानंतर 60 दिवसात
कर्जरोखे विश्वस्ताची नियुक्ती इथं केली पाहिजे. म्हणजे कर्जरोखे नियुक्ती संदर्भात जे काही नेमणुकी संदर्भात इथं नियम आहे तो देखील आपल्याला इथे प्राप्त झालेला आहे. त्यानंतर कर्जरोखे विश्वस्त म्हणून काम करताना विश्वस्तांना लेखी संमती द्यावी लागते. आता बघा, कर्जरोखे ज्यावेळेस कंपनी विश्वस्त ज्यावेळेस काम करतात, पण काम करण्यासाठी त्यांना एक लेटर द्यावे लागते, लेखी संमती, लेटर ऑफ आपण त्याला म्हणतो संमतीचे लेटर, परमिशन इथे कंपनीकडून त्यांना द्यावे लागत असते. आणि माहिती पत्रक किंवा मागणी पत्रात कर्जरोखे विश्वस्तांचा नावाचा उल्लेख इथं असावा लागतो, करावा लागतो. ठीक आहे. तर ही आपण कर्जरोखे विश्वस्त संदर्भात आपण इथं माहिती पाहिलेली आहे. आणि त्याचबरोबर कर्जरोखे विश्वस्तांशी जो काही करार आहे तो देखील कंपनीला करावा लागतो, ज्याला ऍग्रीमेंट म्हणतो आपण. तर तो बघा, एक किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांशी करार करावा लागतो आणि त्यामध्ये कराराच्या नियम व अटी लेखी स्वरूपात असतात. बरोबर, इन रायटिंग तिथे दिलेलं असतं, म्हणजे काय नियम आहेत, काय अटी आहेत. आणि हा जो कंपनीच्या मालमत्तेचे विश्वस्ताकडे दिले जाणारे कायदेशीर साधन दस्तऐवज आहे, या करारान्वये म्हणजे या ॲग्रीमेंटनुसार कर्जरोखे धारकांचे हक्क आणि कर्जरोखे विश्वस्तांची कर्तव्ये आणि अधिकार या दस्तऐवजामध्ये इथे स्पष्ट केलेले असतात. आणि कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत कंपनीत हा करार करावा लागतो, 3 महिन्याच्या. आणि सभासद व कर्जरोखे या कराराची तपासणी करू शकतात, म्हणजे त्यांना तो करार पत्र जो आहे दस्तऐवज हे ते पाहू शकतात, त्याची तपासणी करू शकतात, किंवा काही शुल्क भरून त्याची प्रत देखील इथे मिळवू शकतात. तर मित्रांनो, आपण इथं आजच्या भागामध्ये कर्जरोख्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपण इथे पाहिलेली आहे. कर्जरोख्याची कार्यपद्धती काही भागांमध्ये आपण कर्जरोख्या संदर्भात इथे माहिती पाहिलेली आहे. आणि हे आपलं 4थं प्रकरण होतं, कर्जरोख्याची विक्री, डिबेंचर्स. तर एकंदरीत यावरून आपल्याला कर्जरोख्या संदर्भात बरीचशी माहिती इथं प्राप्त झालेली असणार आहे. आता आपण इथे थांबणार आहोत. पुढील भागामध्ये आपण आपले पुढील जे काही प्रकरण आहे ते अभ्यासणार आहोत. या प्रकरणासंदर्भात आपण उजळणी करायची आहे आणि जो काही दिलेला अभ्यास आहे तो देखील पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आता आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्टे सेफ अँड बाय.